सांगलीत दलित महासंघ मोहिते गटातर्फे काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाच्या आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव जमवून कायदेभंग केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। त्यानुसार विजय घाडगे, वनिता कांबळे, सतीश मोहिते, महावीर चंदनशिवे, योसेफ मोहिते, अर्जुन मोहिते, मेरी मोहिते, ज्योती मोहिते, संदीप पाटोळे, दत्ता राणे, दत्ता जगदाणे, राजू थाटे, वसीम शेख, प्रशांत केदार, राहुल घाडगे आणि युनुस कोल्हापुरे सर्व राहणार सांगली या 16 आंदोलकांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने सांगली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयावर मंगळवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला होता। विजय घाडगे आणि वनिता कांबळे यांनी दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन न करता त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सतीश मोहिते यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये सतीश मोहिते आणि महावीर चंदनशिवे यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले। तसेच संदीप भागवत यांनी आरोपींकडून पैसे घेतले। पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी आरोपींना बाहेरच जेवण दिले असे आरोप केले आहेत। पोलीस प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय, दिसला अधिकारी हाण पायतान असे सूडबुद्धीने उद्देशून घोषणा देऊन उपस्थित कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे। तसेच बंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या एकत्रित जमले असे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भरत माने यांनी आंदोलकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून पोलिसांनी 16 आंदोलकांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे।